तसे म्हटले तर तो माझा पाहुणाच आहे, परंतु त्याला बैलगाड्या शर्यतीचे खूप वेड होते, त्यामुळे तो एकदा बैलगाड्या शर्यतीमध्ये गेला. शर्यतीमध्ये गेल्यानंतर झेंडा पंचांनी एक निर्णय दिला, गाड्या सोडा म्हणताच त्याची गाडी वेगाने धावू लागली. मैदानाच्या जवळच एक मोठे शेततळे होते, त्याची गाडी शेततळ्याकडे जाऊ लागली. गाडी शेततळ्यात जाईल म्हणून त्याने गाडीतून उडी टाकली. त्याचा पाय खड्ड्यात गेला. त्याच्या मित्रांनी त्याला लवकरात लवकर दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं त्याला आयसीयू मध्ये घेऊन जावा. आयसीयू मध्ये नेण्यात आलं आणि त्याचा पाय मोडलेला होता आणि त्याची श्वास प्रक्रिया खूपच हळू चालत होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या वडिलांना बोलवून घेतलं आणि सांगितलं की त्याच्या मित्रांनी सांगितलं की डॉक्टरांना तो छातीव पडलेला आहे. त्यामुळे डॉक्टरांना समजले. डॉक्टरांमध्ये इलाज उपचार केला डॉक्टरांनी आणि त्यात सापडले की एका निरोगी माणसाचे ऑक्सिजन लेवल 95% लागते, पण त्याचे ऑक्सिजन लेवल 30% वर आले होते. तेव्हाच मला ऑक्सिजनची खरी किंमत कळली. यातून तुम्हाला माझा विषय समजलाच असेल. मी श्रावण कुमार हरदास लवटे आपल्या समोर विषय मांडतो, ऑक्सिजनचे महत्व. आपल्या पृथ्वीच्या वातावरणात अनेक वायू आहेत, परंतु प्रत्येक सजीवाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. ऑक्सिजन शिवाय कोणताही सजीव जिवंत राहूच शकत नाही, म्हणूनच ऑक्सिजनला प्राणवायू असे म्हणतात. आपल्या पृथ्वीच्या वातावरणात 21% एवढा ऑक्सिजन आहे आणि पृथ्वीवरल्या सर्व सजीवांना एवढा ऑक्सिजन पुरेसा आहे. सजीवाच्या निरोगी वाढीसाठी शुद्ध पुरेच्या ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे आपल्या पृथ्वीच्या वातावरणात 21% ऑक्सिजन आहे आणि एवढा ऑक्सिजन आपल्या पृथ्वीच्या लोकांना पुरेसा आहे. 1900 शतकात औद्योगिक क्रांतीपासून पृथ्वीचे वातावरण सातत्याने प्रदूषित होत आहे. शेकडो कारखान्यातून निघणारा घातक वायू, वाहनाच्या इंधनाच्या ज्वलनातून निघणारा घातक वायू, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, काजळी यांसारख्या घातक वायूंमुळे मानवी आरोग्यावर गंभीर हानी होत आहे आणि येणाऱ्या 100 वर्षात मानवाला ऑक्सिजन मास्क पराधीन करून जगावे लागेल. आणि त्याहूनही पुढची पिढी म्हणजे ऑक्सिजन टँक पाठीवर घेऊन फिरताना आश्चर्य वाटायलाच नको. अमेझॉन जंगल जगातले सर्वात मोठे जंगल आहे. या जंगलाचे माप इतके मोठे आहे की त्यात इटली सारखे देश मापले जातील आणि अमेझॉन जंगलमुळे पृथ्वीला 17% ऑक्सिजन मिळते आणि पृथ्वीच्या भूभागांपैकी 4% भागात हे जंगल पसरलेले आहे. परंतु वन्यामुळे जंगलाला आग लागली. हा वनवा कितीतरी दिवस भडकतच होता, त्यामुळे लाखोंच्या वर वृक्षांची बळी गेली. त्यामुळे सर्व जग चिंतेत पडलं. सन 2020 मध्ये कोविड-19 चे भयंकर संकट जगावर कोसळले. अरे रे माणसा तू वेडा की खुळा रे, अरे रे माणसा तू वेडा की खुळा रे. ऑक्सिजन अभावी माणूस पाला पाचोळा, ऑक्सिजन अभावी माणूस पाला पाचोळा. कृत्रिम ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांवर मोठे संकट कोसळले, अनेक रुग्णांची बळीही झाली. त्यामुळे कृत्रिम ऑक्सिजन बनवण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. जेव्हा कृत्रिम ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली ना, जेव्हा कृत्रिम ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ आली तेव्हाच मानवाला ऑक्सिजनची खरी किंमत कळली. तुझा आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलाशी, तुझा आहे तुझा पाशी परी तू जागा चुकलाशी. अशी दयनीय अवस्था मानवाची झाली, अशी दयनीय अवस्था मानवाची झाली. पृथ्वीवर ऑक्सिजनचा एकमेव नैसर्गिक स्रोत उपलब्ध होता, तो म्हणजे वृक्ष. परंतु मानवाने शहरे वसवण्यापोटी वृक्षांची बेसुमार तोड केली. त्यामुळे जगाला त्याचे परिणाम भोगावे लागतात. 16व्या शतकात वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे अशी अभंग रचना करून संत तुकारामांनी आपल्याला वृक्षांचे महत्त्व सांगितले होते. पण आता मात्र लोक शहरे वसवण्यापोटी वृक्षांची बेसुमार तोड करतात. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांना संवर्धन करू. आपल्या पुराण ग्रंथातही जास्तीत जास्त ऑक्सिजन देणारे वड, पिंपळ, कडुलिंब, अशोक, अर्जुन यांसारख्या वृक्षांना देवता मानले जाते, यांसारख्या वृक्षांना देवता मानले जाते. माणसांपेक्षा झाडेच माणसांना खूप काही देतात. झाडे माणसांना फळे, फुले, डिंक, सावली, लाकूड आणि तरीही मनुष्य निर्दयी वागतो. देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. त्यामुळे जास्तीत जास्त वृक्षांना संवर्धन करू. झाडे वाचतील तर माणसे वाचतील. कोरोना व्हायरस आला, श्वास न घेता येईना, कोरोना व्हायरस आला, श्वास न घेता येईना.
ऑक्सिजन कमी पडेल, मनुष्य तर पडून मेला, मनुष्य तर पडून मेला. ऑक्सिजन किती महत्वाचा जगाला आता किंमत कळाली. ऑक्सिजन किती महत्वाचा जगाला आता किंमत कळाली. झाडे लावा, झाडे जगवा हे सांगण्यासाठी सर्व मंडळी वळाली. जय हिंद, जय भारत.